स्टार ऑफ द मंथ अवार्ड चालू किया था, वही कारण से जितना एंकरेजमेंट मिलेगा उतना लोगों को अच्छा काम करने की चाह रहती है। सो ये इंकरेजमेंट से भी पेरेंट्स को भी अच्छा लगता है कि कहीं हमारे बच्चों को, ये हॉस्पिटल के लोगों ने भी सत्याग्रह है, ये हॉस्पिटल के जो लोग हैं इनके भी उनका नाम बढ़ता है, पेरेंट्स हाँ इसका बच्चा इतना अच्छा हुआ, इतना अच्छा मार्क्स लाया, सो दैट गिव्स देम लॉट ऑफ प्राउड एंड दैट रियली हेल्प्स देम इन मोटिवेटिंग द चाइल्ड फर्दर कि अभी 10th में आए हैं, 12th में इससे अच्छे ज़्यादा करो, या फिर जो छोटे बच्चे उनको बोलो तुझे भी ऐसा इनाम लेना है तो तू भी ज़्यादा पढ़। सो ये जो भावना होती है कि अगर कोई गिफ्ट है, कुछ ये पारितोषिक है, तो पीपल ट्राई टू वर्क मोर हार्ड एंड मोर कंसिस्टेंटली, और वो जब हार्डवर्क होता है तो डेफिनेटली रिजल्ट बेटर आता है। सो ये जो उन्होंने चालू किया है जो बच्चों को देने का पारितोषिक, इट्स रियली नाइस एंड आई ऑल्सो आज हम जो फाउंडर्स मेंबर है जिनको हम पारितोषिक दे रहे हैं, तो उनका जो हार्डवर्क है, आज ये इतना बड़ा कमिटी हुआ है, इतने अच्छे से चल रहा है, इट्स बिकॉज ऑफ देयर हार्डवर्क एंड द वे दे लेड फाउंडेशन, जो उन्होंने अच्छी तरह से नींव डाली है, इसीलिए आज इतना बड़ा वृक्ष हुआ है, और उसमें से जो फ्रूट है वो आप सब लोग खा रहे हैं। सो वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल and congratulations for arranging such nice program too. Thank you. Thank you madam. आपले आजचे प्रमुख पाहुणे सीमाताई पाटील यांचाही आपण या ठिकाणी स्वागत कमिटीतर्फे करत आहोत। मॅडमला विनंती करेल की सीमाताई पाटील यांची ओळख मी आत्ताच काही सांगणार नाही, सीमाताई पाटील आपला ऑर्केस्ट्रा चालू होऊ द्या, मग त्या स्वतःच त्यांची ओळख देतील। त्याचबरोबर जॉली मोरे दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। यानंतर मी जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय शाहूजी, जय भीम, जय भारत, जय संविधान। आज या ठिकाणी म्हणजे बऱ्याचदा आम्ही आपल्या या केम हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत, मी आणि भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार गायक जॉली दादा मोरे, आणि खरोखर इतका अभिमान वाटतो जेव्हा कधी दादा फोन करतात की ताई तुम्हाला यायचं आहे, तर बाकीचं काही जरी असलं तरी ते आम्ही बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी येतो, कारण मुंबईतलंच नव्हे, महाराष्ट्रातलंच नव्हे, तर भारताचे आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि आपल्याला समाजाप्रती काहीतरी देणं आहे। त्यामुळे कलावंतानंतर पण कलावंतामध्ये एक माणूस हवा, आणि त्या माणसाचं हे कर्तव्य आहे की अशा सामाजिक ठिकाणी आणि इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा कधी अगदी मानानं बोलवलं जातं, त्यामुळे हा जो मान आहे तो अन्य कुठेही किती जरी पैसा मिळाला तरी तो मिळणार नाही। त्यामुळे या विचारमंचावर जेव्हा जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा तेव्हा आम्ही नक्कीच येऊ, मग ते आमच्या कलेच्या माध्यमातून असो किंवा अनेक इतर माध्यमातून असो। या ठिकाणी आज उपस्थित विचारमंचावरील सर्व आदरणीय आणि त्याचबरोबर या हॉस्पिटलच्या डीन आदरणीय संगीता मॅडम, खरं तर माझी स्टुडंट मॅडम, मी मगाशी आणि गेल्या वेळेला पण मी जेव्हा आले तेव्हासुद्धा मी जयवंत दादांना हेच सांगितलं होतं, म्हाडा चांदिवलीमध्ये आपली अकॅडमी आहे आणि जवळजवळ 200 ते 250 स्टुडंट आहेत कलाविष्कार अकॅडमीमध्ये। 2010ला चालू केली आणि एक लहानशी मुलगी आली होती, 7-8 वर्षाची होती, साक्षी घोगले, मॅडमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही, पण तिची ट्रीटमेंट आपल्या मॅडमच्या आधिपत्याखाली झाली होती आणि तिला थोडासा चक्कर यायचे, तिला फिट्स यायच्या, आणि त्यामुळे मॅडमनी सांगितलं होतं की तिला इतर ॲक्टिव्हिटीमध्ये तिला टाकून द्या, आणि तिला कला असो काही असो। तर तिला जेव्हा माझ्याकडे ॲडमिशनसाठी आल्यानंतर तिच्या मम्मी पप्पांनी सांगितलं की संगीता रावत डॉक्टरांनी सांगितलं आहे आम्हाला की अशा कलेमध्ये त्या लेकीला टाकून द्या तुमच्या, तिच्यामध्ये हळूहळू बदल घडत जाईल, आणि खरोखर आज ती मुलगी ग्रॅज्युएशन करून MA करून ती जॉब करते। आणि साक्षी घोगले, मला हे रेकॉर्ड तुमच्याकडून द्या, कारण मी तिच्या मम्मी पप्पांना दाखवेन। आज मॅडमशी समोर भेट झाली, लास्ट टाईम झाली नव्हती, मॅडमना घाई होत्या, मॅडम निघून गेल्या होत्या, पण आज मला ते बोलायला मिळालं। आणि खास करून आदरणीय आमचे कलावंतांवर प्रेम करणारे आणि स्वतःसुद्धा एक कलावंत असणारे, आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आदरणीय जयवंत दादा जाधव आणि त्यांच्यामुळे, आणि आमचे दीपक साळवे दादा, ही मंडळी खरोखर आतून त्यांच्यामध्ये एक कलावंत लपलेला आहे। आणि या ठिकाणी आज या
भारतीय इतिहासातील महापुरुषांच्या जयंतीनिमित्त, संयुक्त जयंतीनिमित्त या ठिकाणी खूप छानसा सोहळा आयोजित केला आहे. तुम्ही सर्वच जण आहात. तुमच्या लेकाबाळांचे, लेकरांचे सुद्धा कौतुक या हॉस्पिटलमधून होतं आहे. आणखी आपल्याला काय पाहिजे. त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलचे आमचे आदरणीय सगळं स्टाफ, मग ते डॉक्टर्स असो, परिचारिका असो, कर्मचारी असो, सगळ्यांना खूप खूप मंगल कामना देते. आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावे. आणि खरं तर आज जयवंतदादा आणि दीपक साळवेदादांना एक प्रॉमिस मागेन की नेक्स्ट इयर मात्र आम्ही या ठिकाणी आमचा कार्यक्रम पूर्ण 3 तासाचा करणार. कारण आज मला तुम्ही एक गाणं गायला लावणार आहात, मी गाणारच आहे. पण जो तो 3 तासाचा कार्यक्रम आहे, मनोरंजनातून प्रबोधन आहे, त्यावेळेला मॅडमला पण सांगेन तुम्ही आवर्जून या. कारण माझ्याकडून ती जी मुलगी आहे साक्षी गोगले, ती आज कलेमध्ये निपुण झाली. तिनं भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम केलं, तिनं गाण्यामध्ये सुद्धा मध्यमापर्यंत केलं आणि तिनं लावणीसुद्धा माझ्याकडून शिकली. आणि त्यामुळे कलेला मॅडमकडून इतकं म्हणजे मॅडमच्या मनात सुद्धा कलेविषयी फार नितांत श्रद्धा आहे. आणि म्हणून या ठिकाणी नेक्स्ट इयर जेव्हा आम्ही येऊ तेव्हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यासाठी नक्कीच सादर करून. आणि थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार. दीपक दादा आणि आमच्या जयवंतदादांचं पहिलं खूप आभार. थँक्यू सो मच मॅडम आणि सर. थँक्यू सो मच.